काय ग सगळं कसं काय सहन करतेस तू? बघतेस ना तुझा सिद्धू या बेवारस पोरीला आपली मुलगी काय म्हणतोय, तिच्याकडून औक्षण काय करून घेतोय आणि तू बघत बसलीयस. काय ग आई, रडणार नाहीस तू तिला? असं कोणाचं औक्षण करताना मोडता घालणं बरोबर नाही दिसत. अपशकुन होईल म्हणून मी गप्प आहे. तू नाही सुधारायचीस कधी. हे आपल्या गुंड्याचं गिफ्ट. एवढंच नाही तर ही सोन्याची चेन सुद्धा. बापरे काय संपत बघितलास? दोन्ही हाताने आपला सिद्धू या माय लेकींच्या वरती आपला पैसे उधळत चाललाय वा. दोन्ही हाताने नाही, चेकबुकने, कार्डने, कॅशने, सगळ्या मार्गाने उडवतोय. आणि का नाही उडवायचे मी? अगं माझा जीव आहे या दोघींवरती. आणि या दोघींनी जेवढं माझ्यासाठी केलंय ना त्यासाठी हजारो ओवाळण्या सुद्धा कमी पडतील. आवडलं की नाही गिफ्ट तुला? हो खूप. ए शाबाश. या. वाव. वाव 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 वाव. ते. आनंदींचे बाबा गेल्यापासून त्यांची हौस, हट्ट, त्यांची इच्छा पुरवणारं कोणीच नव्हतं. मी फक्त त्यांचा सांभाळ करत होते. पण आज खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांच्या बाबांची कमतरता पूर्ण केली. हो, मला फक्त इथून वाटतं ना म्हणून करतो मी सगळं. अगे नाही. महेश काका, माझी चैन बघ किती शायनिंग करते ते. आनंदी, तू यात आनंदी नाहीस? परी दिसतेस, परी, क्यूट परी. ही मुलगी घरात आल्यामुळे सिद्धू आणि भावनाची दिवाळी साजरी झाली असेल. पण ही छोटी पोरगी माझं दिवाळी साजरं करणार असं दिसतंय. एकीकडे मी यांना केसपासून जेवढं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय